काल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना भेटलो आणि आज आम्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना दोघांनाही भेटलो. आता जयंतराव म्हणाले किंवा बाळासाहेब म्हणाले, मला अत्यंत महत्वाची एक गोष्ट आपल्यासमोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मला ठेवायची आहे की निवडणूक ही गोष्ट म्हटल्यानंतर राजकीय पक्ष आले आणि निवडणुकांना मतदान करणारा महाराष्ट्रातला मतदार आला. निवडणूक आयोग ही फक्त निवडणुका घेतात, कंडक्ट करतात, परंतु राजकीय पक्ष हे निवडणुका लढवतात. आणि राजकीय पक्षांना जर समजा निवडणूक आयोग ज्या याद्या मतदार याद्या आहेत ह्या जर समजा दाखवतच नसेल तर मला असं वाटतं की पहिला घोळ इकडे आहे की आम्ही तुम्हाला याद्याच नाही दाखवणार. म्हणजे मी आता तुमच्याकडे 2024च्या निवडणुका व्हायच्या अगोदर आणि 2024च्या निवडणुका झाल्यानंतर अशा मी तुम्हाला 2 याद्या मी तुम्हाला फक्त आता दाखवणार आहे. निवडणूक 2024च्या निवडणुका ज्या वेळेला झाल्या त्यावेळेला ज्या निवडणुकांची जी मतदारांची यादी होती ती मी यादीचा काही एक छोटासा तपशील मी फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवणार आहे. याच्याबद्दल तुम्हाला साधारणपणे मला असं वाटतं पत्रकार बोलले नाहीत मध्ये तर बरं होईल, आपण कॅमेरामन जर शांत राहिलं तर बरं होईल, कारण आपलं कॅमेऱ्यातलं सगळं टिकतंय परत आपण पण बोलताय. 2024च्या अगोदरची जी यादी आहे त्याच्यामधली फक्त मी काही नावं आपल्याला फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवतो, म्हणजे साधारणपणे यादीमध्ये काय प्रकारचा घोळ आहे हा आपल्याला आणि महाराष्ट्राला लक्षात येईल. मतदारसंघ 160 कांदिवली पूर्व, नाव धनश्री कदम, वडिलांचे नाव दीपक कदम, वय वर्ष 23. आता वडिलांच्या डिटेल्स. नाव दीपक रघुनाथ कदम, वडिलांचे नाव रघुनाथ कदम, वय 117. मतदारसंघ 161 चारकोप, नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124. आता वडिलांचे डिटेल्स. नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचं नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43. कोणी कोणाला काढले तेच कळत नाहीये. विषय गंभीर आहे. हा 2024च्या निवडणुकीच्या अगोदरचा घोळ. 2024 नंतर त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती यादी जाहीर केली ज्याच्यामध्ये फक्त नावं आहेत, फोटो नाही, पत्ता नाही, काही नाही. आणि मग काल आम्ही ज्यावेळेला केंद्रीय निवडणूक आयोगाशी बोलत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही हे राज्य निवडणूक आयोगाकडे येतं. आता राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही भेटल्यानंतर राज्य निवडणूक आयोग म्हणते हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येतं. दोघेही प्रतिनिधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी आहेत. आणि म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या संपूर्ण मतदार याद्या न दाखवण्याचं याच्यातनं काय मिळणार तुम्हाला? यातनं फक्त घोळ होणार आहे. आणि आता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत तुमची सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका. आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या 5 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीयेत. मग जर 5 वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून 6 महिने गेले तर काय फरक पडतो? आणि मला असं वाटतं की या याद्या सुधारल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये हेच आज आम्ही त्यांना सर्वांनी सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी आता काहीतरी काल एक आमची भेट झाल्यानंतर त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय पक्षांना 8 दिवस दिले. म्हणजे हे 6-6, 8-8 महिने काम करणार आणि राजकीय पक्षांनी 8 दिवसामध्ये ह्यांना सगळ्या छाननी करून द्यायची, कसं शक्य आहे?
आणि म्हणून तो काल जो त्यांनी काय नोटिफिकेशन काढले ते एक तर रद्द करायला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आणि आज आम्ही त्यांना सांगितलेलं की या निवडणुका तुम्ही घेऊ नका. उद्या ते काय याच्यावरती निर्णय करतायत हे आम्ही 1-2 दिवसात पाहू. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं सर्व राजकीय पक्ष मिळून आम्ही एका निर्णयापर्यंत येऊ. तो निर्णय तुम्हाला अजून 2-3 दिवसांनी सांगू. ठीक आहे, धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.